नमस्कार मंडळी, यंदा 13 मार्च 2025ला होळीचा सण आलेला आहे। दरवर्षी आपण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन करत असतो। बघा, होलिका दहन म्हणजेच होळी पेटवणं। या पौर्णिमेला होताशनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। दुसऱ्या दिवशी येतं धुलिवंदन। होळी पौर्णिमा हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो। या सणाला महाराष्ट्रामध्ये शिमगा असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक सणाला धार्मिक मान्यतेनुसार त्याला एक महत्त्व असतं। बघा, होळीच्या सणाला अतिशय असं महत्त्व आहे। या दिवशी सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा हा दिवस म्हणून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा गुरुवारी 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी दुपारी 12:23 पर्यंत असणार आहे। म्हणजेच आपल्याला होळी पौर्णिमा हा सण साजरा करायचा आहे 13 मार्चला गुरुवारी। तर आपल्याला गुरुवारी संध्याकाळी आपल्याला होळी पेटवायची आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, शिमगा हा सण आपल्याला गुरुवारी 13 मार्च रोजीच आपल्याला साजरा करायचा आहे आणि 14 तारखेला शुक्रवारी रंगाची होळी आहे। बघा, वैदिक पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा 13 मार्च रोजी रात्री 11:26 ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे। अशा स्थितीमध्ये होलिका दहनाचा एकूण वेळ आपल्याला 1 तास 4 मिनिटं असणार आहे। तर हा झाला होळी पौर्णिमेचा म्हणजे आपल्याला होळी दहन करण्याचा आपल्याला शुभ मुहूर्त। तर मंडळी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आपण होलिका दहनाची पूजा आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्याला होलिका दहनामध्ये आपल्याला अर्पण करण्यासाठी म्हणजे होळीमध्ये आपल्याला दहन करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे म्हणजे आणि त्या पाहिजेच। त्याचबरोबर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी काय काय उपाय करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला म्हणजे ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईंनो। बघा, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर मला मोटिवेशन मिळतं की मी तुम्हाला तुमच्यासाठी आणखी नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं। आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। होळीचा सण संपूर्ण देशभरामध्ये अगदी थाटामाटामध्ये साजरा केला जातो। पण मंडळी, यामागे सुद्धा एक धार्मिक कथा आहे। तर बघा, अधर्मावर धर्माचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो, ज्याचा एक दिवस आधी होलिका दहन केले जाते। तर बघा, होलिका दहनाच्या आधी जगाचा निर्माता श्री हरी विष्णू आणि अग्निदेव यांची पूजा केली जाते। बघा, पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यपच्या सांगण्यावरून त्याची बहीण होलिका प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये गेली, परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काहीही झाले नाही। होलिका ही जळून खाक झाली म्हणजे तिची राख झाली। त्या दिवसापासून होलिका दहन केलं जातं अशी हा सण साजरा करण्यामागची पौराणिक कथा आहे। पण बघा, पौर्णिमा म्हटलं तर आपण दरवेळेस आपण दर महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व तर अधिकच असतं। पण त्यातल्या त्या संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी बघा, शिमग्याचं महत्त्व अतिशय असतं। म्हणजेच हुताशनी पौर्णिमेचं महत्त्व खूप असतं। बघा, या दिवशी जर आपण काही उपाय केले म्हणजेच खूप दिवसाचे तुमचे काही कामं अडकलेली आहेत, त्याचबरोबर खूप आजारपण आहे, काही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला जर काही बाहेरची बाधा झालेली आहे ती सुद्धा आपण जर होळीच्या दिवशी काही उपाय केले तर बघा, ती बाधा सुद्धा कायमची निघून जाते। कोणी जर करणी केलेली असेल ती सुद्धा निघून जाते। फक्त तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला काही खास असे प्रभावी उपाय करायचे असतात। त्याचबरोबर आपण जी काही आपण होळी पेटवणार आहोत तर त्याची सुद्धा आपण एकदम व्यवस्थित अशी पूजा केली, काही गोष्टी आपल्यावरून उतरून टाकल्या किंवा काही गोष्टी मुलांवरून उतरून टाकल्या तर त्याचा काय फायदा होतो। त्याचबरोबर आपण जी काही होळी पेटवली तर त्याच्या राखेपासून काय उपाय करू शकतो तर हे आपण पाहूयात। पण आपण सुरुवातीला पाहूयात की आपण होलिका दहनाची पूजा पद्धत
काय आहे? बघा, अगदी पारंपरिक पद्धतीने जर पूजा करायची म्हटलं तर आपण ती कशा प्रकारे करू शकतो? तर बघा, होलिका दहनाच्या पूजेसाठी प्रथम गाईच्या शेणापासून आपल्याला गोवऱ्या लागतील. बघा, आजकाल तर त्या बाजारात विकतसुद्धा मिळतात. जर तुम्ही शहरामध्ये राहता, तुमच्याकडे जर गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या नाही आहे, तर तुम्ही अगदी तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला विकत गोवऱ्या मिळून जातील. किंवा होळी सणाच्या आदल्या दिवशी बघा, मार्केटमध्ये म्हणजे अगदी बाजारात सुद्धा तुम्हाला कुठे सर्वत्र अवेलेबल असतात. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या लागतील. त्यानंतर आपल्याला होळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक नारळाची सुद्धा एक गरज असते. त्यानंतर बघा, आपल्याला होलिकाला अर्पण करण्यासाठी एक धागा, म्हणजे बघा लाल पिवळा जो धागा मिळतो तर तो सुद्धा घ्यायचा आहे. फुले घ्यायचे, खोबरं घ्यायचं आहे, त्यानंतर अखंड हळद घ्यायची आहे, त्याला आपण लेकरूवाळी हळद असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर बत्ताशा, कच्चा काही कापूस, म्हणजे वस्त्र करण्यासाठी, वात करण्यासाठी आपल्याला कापसाची गरज लागेल. त्यानंतर काही फळं आणि आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून पाणीसुद्धा लागेल. तर बघा, आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन आपण जिथे तुमच्याकडं जर घरी होळी पेटवणार असाल, तुम्ही गावाकडं राहत असाल तर बघा घरोघरी होळी पेटवली जाते. पण जर तुम्ही शहरात असाल तर आपली सार्वजनिक होळी पेटवली जात असते. तर काय करायचं आहे, जिथे सार्वजनिक होळी पेटवली जाते किंवा तुमच्या घरी अंगणामध्ये, तर सगळ्यात पहिले तर जिथे होळी पेटवायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे तुम्ही पाण्याने किंवा गाईचं शेण जर मिळालं तर गाईच्या शेणाने तिथे सगळ्यात पहिलं आपल्याला सडा मारून घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला होळी ही पेटवण्यासाठी आपल्याला तिला व्यवस्थित असं रचून ठेवायचे असते. बघा, काही लाकडांची गरज पडते. त्यानंतर आपल्याला गोवऱ्या त्या घ्यायच्या आणि त्या इकडून चौबाजूने आपल्याला त्या लावायच्या असतात. त्यानंतर बघा, जेव्हा आपण होळी पेटवण्याच्या आधी आपल्याला होळीच्या चौबाजूने आपल्याला एक छानशी तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता. अगदी साधी सिंपल बॉर्डर टाईप जरी तुम्ही रांगोळी काढली तरीसुद्धा चालतं. आणि तुम्ही होळीनंतर पेटवायची आहे. बघा, नंतर होळी पेटवल्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं होळीला आपण जे तांब्यामध्ये जे पाणी घेतलं होतं तर ते आपल्याला पाणी टाकत टाकत आपल्याला गोल एक चक्कर मारायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आपल्याला होलिकेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर 5 प्रकारचं धान्यसुद्धा तुम्हाला होलिकामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जो काही लाल पिवळा धागा आणला होता, रोली त्याला म्हटलं जातं, तर तो सुद्धा होलिकेला अर्पण करायचा आहे. चंदन अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, कच्चे सूत म्हणजे आपण जे काही कापूस आणला होता याच्या कापसापासून आपण एक धागा तयार करायचा आहे, तर ते सुद्धा अर्पण करायचे. आणि आपल्याला होलिकेची 7 वेळा आपल्याला प्रदक्षिणा मारायची. तर प्रदक्षिणा मारताना आपल्याला पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला त्याची प्रदक्षिणा मारायची आहे. बघा, त्यानंतर शेवटी आपल्याला गुलाल होळीला थोडासा अर्पण करायचा. आणि नंतर आपण जो काही घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला असतो तर तो आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही होलिका दहनाची पूजा करू शकता. आता आपण होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला आपली काही इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच काही जर आजारपण असेल तर त्यासाठी, किंवा तुमची जी काही जर तुमच्या मागे काही बाधा लागली आहे, कुणाची वाईट नजर आहे, तर बघा, असं काही पण जर तुम्हाला काही त्रास असेल, तुम्ही दवाखाना करून थकलात पण तुम्हाला फरक पडत नाही, तर अशा वेळेस असे काही उपाय करायला काहीच हरकत नाही. तर बघा, आणि होलिका दहनाचा तो काही दिवस असतो तर तो अतिशय प्रभावी असतो. तर बघा, जो काही होळी पौर्णिमेचा दिवस असतो तर त्यावेळेस ज्या काही लहरी असतात, तर बघा, असे काही जर आपण उपाय केले तर आपल्याला सर्व त्रासांपासून आपली सुटका होत असते. तर आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी आपण काय काय उपाय करू शकतो तर ते पाहूया. तर सगळ्यात पहिलं, आपल्याला होलिका दहनाची रात्र ही आपल्याला मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, हे तर तुम्ही आधी एक लक्षात ठेवा. तर बघा, होलिका दहनाच्या दिवशीची जी राख आहे ती अत्यंत पवित्र अशी झालेली असते. तर बघा, आपण ज्या काही आहुती टाकलेल्या असतात, आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण करून जी काही पूजा करतो
तर त्याने ती होलिका दहनाची जी राख आहे तर ती अतिशय पवित्र अशी बनते। तर आपल्याला होलिका दहनानंतर त्याची राख थंड झाल्यावर ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे। होलिका दहनाची जी काही ती राख आहे त्याला आपण भस्मसुद्धा म्हणतो। तर बघा ती आपल्या कपाळी लावल्याने भाग्य आणि बुद्धिमत्ता तेज होते। तर हा एक उपाय करायला नक्की विसरू नका। तर बघा जेव्हा पण आपण ती होळी पेटवतो तर ती जेव्हा होळी पेटून शांत होते आणि त्याची जी काही राख पडते तर ती आपल्या घरातील सर्व सदस्यांना तुम्ही लावू शकता। स्वतः तुमच्या कपाळी भस्म जसं आपण भस्म लावतो त्याप्रमाणे ती होळीची राख आपल्या कपाळी लावायची आहे, मुलांना सुद्धा लावायची आहे। त्याने आपला भाग्योदय होतो। तर बघा अतिशय ह्या राखेला अतिशय असं महत्त्व असतं। त्यामुळे तुम्ही हा उपाय म्हणून करा किंवा तुम्हाला भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी म्हणून करा। तरी बघा त्याने तुमचं भाग्योदय होऊन बुद्धिमत्ता तेज होते असं पौराणिक कथेमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा घरातील कोणाला जर वाईट नजर लागली असेल तर होलिका दहनाची जी काही राख आहे, जो काही भस्म आहे तो त्याच्या किंवा तिच्या म्हणजे ज्यांना कुणाला त्रास आहे त्याच्या कपाळावर लावल्याने वाईट नजरसुद्धा दूर होते। त्यानंतर बघा राहू आणि केतूची जर महादशा कुणाला त्रास देत असेल, बघा राहू आणि केतूची जर महादशा लागली असेल, जर कुणाला त्याचा त्रास होत असेल तर आपल्याला होलिका दहनाची जी काही राख आहे ती भस्म आपल्या मुठीत घेऊन आपल्याला ती शिवलिंगावर अर्पण करायची आहे। यामुळे हा उपाय केल्याने बघा राहू आणि केतूची महादशापासून आपली सुटका होते आणि आपल्याला सर्व या त्रासापासून आपली मुक्तता होते आणि आराम मिळतो। त्यानंतर बघा आपल्याला होलिका दहनाची जी काही भस्म आहे म्हणजे जी काही राख आहे तर आपल्याला घरातील सुख समृद्धीसाठी सुद्धा अतिशय चांगली मानली गेलेली आहे। तर आपल्याला आणखी घरासाठी म्हणजे घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला आणखी हा एक उपाय करायचा आहे। तर बघा ही होलिका दहनाची जी काही राख आहे तर ती आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ती राख आपल्याला ठेवायची आहे। यामुळे बघा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तर असे छोटे छोटे उपाय बघा आपल्याला याला पैसे खर्च होणार नाही ना, आपली काही आपल्याला काही त्याला जास्त तामझाम करायची नाही। जी काही आपण होळी पेटवणार आहोत तर ती फक्त होळी पेटवल्यानंतर जी काही तिची राख आहे, जो काही भस्म तयार होणार आहे तर त्याचे आपल्याला असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर बघा तुम्हाला जी काही तुमची मनातील इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला होलिका दहनाची जी काही राख आहे तर ती अतिशय अशी उपयोगाची आहे। तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे काही होलिका दहनाच्या दिवशी जे काही उपाय आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। तर आपण फक्त होलिका दहनाची जी काही राख आहे तर त्यापासून काय काय उपाय करू शकतो तर याबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर बघा तुम्ही हे उपाय न चुकता करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये जो काही सकारात्मक बदल होईल तर ते तुम्हाला दिसूनच येईल। तर मंडळी ही जी काही माहिती होती तर ही मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। आय होप की ती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईंनो। बघा जर तुम्हाला या प्रकारचे माहितीपूर्ण सण व्रत वैकल्य या प्रकारचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याने मला मोटिवेशन मिळतं। तुमच्यासाठी नवनवीन माहिती मी आपल्या चॅनलवर अपलोड ही करतच राहील। तर फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्टची गरज आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद।